महाराष्ट्रातील आस्थापनांच्या पाट्या मराठीत असाव्यात या मुद्द्यावर मनसे आक्रमक असतानाच महाड एमआयडीसीमध्ये याचा परिणाम पाहायला मिळाला आहे। महाड एमआयडीसीच्या हद्दीत अनेक वर्षांपासून कंपन्यांच्या नावांचे बोर्ड इंग्रजीत असल्याचा मुद्दा उपस्थित करत मनसेने कंपनी प्रशासनाला मराठी पाट्यांसाठी इशारा दिला। त्यानंतर बिर्ला ओपस कंपनीने मनसे जिल्हाध्यक्ष राज पार्टे यांच्याकडे आस्थापनाचे नाव मराठीत करण्यासाठी मुदत मागितली। काही दिवसातच कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वारावर ठळक मराठी अक्षरांमध्ये कंपनीच्या नावाचा बोर्ड लावण्यात आला। महाड एमआयडीसी मधील इतर कंपन्यांचे बोर्डही लवकरच मराठीत दिसतील असा दावा मनसेकडून करण्यात आलाय। हा महाराष्ट्रातील मराठी माणसाच्या आणि मराठी अस्मितेचा विजय असल्याचं मनसेने म्हटलंय। स्थानिक भूमिपुत्र आणि कामगारांच्या प्रश्नांसाठी पुढेही आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला। यावेळी मनसेचे महाड तालुकाध्यक्ष मंगेश शिंदे, तालुका सचिव अमोल दळवी, शहराध्यक्ष पंकज उमासरे, विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष अथर्व देशमुख, रोहित सावंत आणि सोहेल गैवी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते। मी पंकज उमासरे, मनसे महाड शहराध्यक्ष। आमचे रायगड जिल्हाध्यक्ष श्री राज पार्टे साहेब यांनी सर्व कंपनींना अल्टिमेट दिल्यानंतर की तुम्ही जे इंग्रजी नाव आहेत ह्या कंपन्यांच्या आस्थापनांची ते मराठीमध्ये करा। त्यानंतर काही दिवसामध्ये बिर्ला कंपनीने मराठीचा अपमान करत छोट्या पाट्या लावलेल्या। त्यानंतर आम्ही त्यांना सज्जड काय मनसे स्टाईलने दम द्यायचा तो दिला आमचे जिल्हाध्यक्ष राजसाहेब पार्टे यांनी। त्यानंतर या कंपनीने काही मुदत मागितली। त्यानंतर आज खूप दिवसांनी हा इथं मराठीमध्ये बोर्ड लागलेला आहे। तर हा एक प्रकारे मनसेचा आणि सतत पाठपुरावा केल्यामुळे हा आमचा पक्षाचा आणि सन्माननीय राजसाहेब ठाकरे आणि मराठी माणसाचा विजय आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये राज पार्टे साहेब असतील किंवा अजून आमच्या पक्षाचे सर्व पदाधिकारी तालुकाध्यक्ष असतील, विद्यार्थी सेनेचे सर्व पोरं असतील, यांच्यामार्फत मराठी माणसासाठी आणि ह्या कंपनीमध्ये विद्यार्थ्यांचा सर्व कामगारांसाठी जे काही प्रश्न असतील ते सुद्धा आम्ही घेऊ। आणि लवकरच जर अजून काही प्रमाणात ह्या कंपन्यांमध्ये मराठीमध्ये बोर्ड राहिले असतील तर ते सुद्धा लवकरात लवकर करावे, नाहीतर मनसे स्टाईलने आम्ही त्याला सर्व प्रत्येकाला उत्तर देऊ।